मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल 64 प्रस्तावावर चर्चा झाली। मात्र यापैकी 25 प्रस्ताव हे चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केलाय। लोकशाही प्रक्रियेला सत्ताधाऱ्यांनी बगल दिल्याचा आरोप विरोधकांनी केला असून या मुद्द्यांवरून बैठकीमध्ये चांगलाच गदारोळ झाला। आज स्टँडिंग कमिटीची मीटिंगमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा मनमानी कारभार चालत होता। त्यामुळे त्याला जे पाहिजे त्याला ते रिफर बॅक करत होते, नामंजूर करत होते आणि ज्याला ते पाहिजे होता की बाबा मंजूर करा त्याला मंजूर करत होते आणि कोणाला बोलायला देण्याची संधी दिली नाही। त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकमतांनी निषेध केला त्यांचा आणि बाहेर येण्याचा निर्णय केला, ज्यामध्ये आम्ही बाहेर आलेलो आहोत। या जे दादागिरी चालत आहे त्यामुळे मुंबईकरांचं जे नुकसान होत आहे त्याची त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही सांगत आहे की बाबा आज जे कारोबार ते चालवत आहे त्यामुळे डेमोक्रेसी लोकतंत्राचे सगळे त्यांनी पाठी केलेला आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्यांना या सगळ्या विषयाचा निषेध आहे आणि आम्ही भरपूर तरीकेचा विरोध करत आहे स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा। आज टोटल 64 विषय होते। 64 विषयापैकी साधारण 29, 30, 31 विषयापर्यंत चांगल्या चर्चा झाल्या, बोलायलाही दिलं गेलं काही विषयावर। आज तिथे कुठे काही कोणाला विरोध करणं असं हा नव्हतं कुठल्या विषयाला, पण चर्चा तर घडणं गरजेचं आहे ना। लोकशाहीमध्ये चर्चा होऊन चर्चेअंती विषय पुढे मार्गी लावायला हवेत असं मला आम्हा सगळ्यांना वाटतं। आणि नंतर अचानक काय झालं माहीत नाही, 32, 33, 34 नंतर त्यांनी सुरुवात जी केली ते सगळे पटापट कोणाला बोलायला दिलं नाही। तर मग तुम्हाला असं वेळेचं जर बंधन होतं तर मग एवढे मोठे एका दिवशी 64 प्रस्ताव घ्यायचे, विषय घ्यायचे नव्हते, कमी घ्यायचे होते। तर जर तुम्हाला वेळेचा जर हे होतं तर मला वाटतं की लोकशाही प्रणालीमध्ये विरोधकांचा आवाज दाबणं म्हणजे एका दृष्टीने आपण डिक्टेटरशिपकडे जातोय की काय किंवा हुकुमशाहीकडे जातो की काय, अशा पद्धतीचं कामकाज महानगरपालिकेत होऊ नये यासाठी आम्ही एक प्रतिकात्मक तो निषेध केला, वॉकआउट केला। खड्ड्याच्या मुद्द्यावर खरं तर खडाजंगी झालेली समोर आलेली पाहायला मिळेल। 16 प्रस्ताव होते खड्डे बुजवण्यासाठीचं जे कंट्रोल आहे त्याच्यावर, त्यावेळीच नेमकं काय घडलं खड्ड्याच्या ह्याच्यावर? आणि ते काय होतं की त्यांना जे हवे होते ते प्रस्ताव एकमताने त्यांनी पास केले। त्यांना त्यातले काही अडचणीचे होते, तिथे त्यांचेच सदस्य बोलले आणि त्यांच्याच सदस्यांनी त्याला अनुमोदन देऊन ते रेफर बॅक केले। म्हणजे हे सगळं स्क्रिप्टेड आहे असं मला वाटतं, ठरवून चाललेलं आहे, ठरवून केलेल्या गोष्टी आहेत, पण हे लोकशाहीला बाधिक आहे। हो काय की जेव्हा हे पाशवी बहुमत येतं ना तेव्हा ही अशी परिस्थिती होते। मला वाटतं की जेव्हा बहुमत मिळतं तेव्हा डोक्यात हवा न जाता जमिनीवर राहून जर आपला कारभार चालवला तर मला वाटतं लोकशाही टिकेल आणि विरोधकांचं जे लोकशाहीतलं स्थान आहे ते देखील अबाधित राहील। 64 प्रस्ताव होते त्याच्यामध्ये 25 खूप अधिक चर्चेविना मंजूर करण्यात आले। मग मी तेच सांगतोय ना की तुम्हाला जर वेळेचा प्रॉब्लेम होता, वेळ होतोय, उशीर होलाय असं तुमचं म्हणणं होतं, तर मग एवढे 64 प्रस्ताव एका दिवशी आणायचेच कशाला ना, बरोबर की नाही? तुम्ही जर डिस्कशनच करणार नाहीत एखाद्या विषयावर मग ते तुम्ही स्टँडिंगमध्ये आणता कशाला? स्टँडिंग केवळ दिखाव्यासाठी आहे का? स्टँडिंगमध्ये या प्रत्येक गोष्टीचा ओवापो होणं गरजेचं आहे, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। आणि चर्चा न करता जर तुम्ही पास करणार असाल तर मग मीटिंगची गरज काय? गरजच नाही ना मीटिंगची, तुम्ही परस्पर तुमच्या कॅबिनमध्येच पास करून टाका ना, कोणी अडवलंय? असं आहे की आपण बघता ते ज्या पद्धतीने अध्यक्ष सभा चालवत आहेत, अनुकूल प्रतिकूल काय बघत नाही। आम्हाला जेव्हा ते बोलायचं आहे, महत्त्वाचे विषय आहेत, पावसापूर्वीचे विषय आहेत, या सगळ्या विषयांवरती फाटा देऊन प्रत्येक विषय मंजूर करणार असतील आणि आमचं काय ऐकणार नसतील तर त्या बैठकीत बसून करणार काय आम्ही? 64 प्रस्ताव होते, 64 होतं, त्याच्यापैकी 25 प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आले। काय म्हणायचं? नाही, दादागिरी आहे आणि अशा पद्धतीने कधी कारभार झाला नाही, हे लोकशाहीला घातक आहे। सभात्याग केला म्हणजे आज जवळजवळ 64 प्रस्ताव होते, त्यातले बरेचसे प्रस्ताव, काही प्रस्ताव एकमताने सुद्धा मंजूर झालेले आहेत, पण पुढच्या सगळ्या प्रस्ताव माननीय अध्यक्षाने आम्हाला बोलायला दिलं नाही। मला आज मुद्दाम एक विषय साहेबांच्या लक्षात आणून द्यायचा होता की आता कित्येक दिवस मराठी भाषा भवनचं आपण काम करायला सांगतोय, माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असतानापासून ते त्याने घेतलं नाही। बिर्ला नाट्यगृह आहे ते सुद्धा आज बंद आहे। मग तो विषय आल्यानंतर आम्हाला बोलायचं होतं, बोलू देत नाही। बघा, त्यांना एखादा विषय मंजूर करायचा आम्ही करतो, देतो ना परवानगी,
आम्ही एकमतानं मंजूर केले, पण बोलायला द्यायचंच नाही, धडाधड धडाधड मंजूर करणे ही लोकाधिकार शाही म्हणजे काय हुकुमशाही चाललेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आहे. देखिए आज स्टैंडिंग कमेटी में 64 प्रस्ताव थे जो पॉटहोल्स को लेके, मास्टिंग को लेके, जो मानसून के पहले जो हम तैयारी करेंगे उस सारी चीज़ों को लेके थे. कई सारे टेंडर्स ऐसे थे जिसमें कई सारी खामियां थी, गलतियां थी और हम चेयरमैन के सामने वही रखना चाहते थे. पर मुझे लगता है कि शायद आज हमारे चेयरमैन को बहुत ज़्यादा जल्दी थी. उन्होंने कई सारे टेंडर्स ऐसे हैं जो बिना हमारे ओपिनियन लिए, हमारी मशवरा लिए, कई सारे टेंडर्स को ऐसे ही पास किया. हमने सारे अपोजिशन के लोगों ने मिलके वॉकआउट इसी के लिए किया क्योंकि हम सब लोग 26 मेंबर्स मिलके स्टैंडिंग कमेटी बनती है और आज अगर स्टैंडिंग कमेटी के और अपोजिशन लीडर्स की कोई महत्व नहीं रही तो स्टैंडिंग कमेटी भी कोई वैल्यू नहीं रही. इसी के लिए सबने वॉकआउट किया है और मुझे लगता है कि ये सही हुआ कि हमने वॉकआउट किया क्योंकि अगर अपोजिशन की नहीं सुनी जाएगी तो फिर मुंबई में जितने भी टेंडर्स ऐसे हो रहे जिसमें कमियां हैं, खामियां हैं, उसे पास करने में हम भी उनके सहयोगी बनेंगे.